नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्कर्ष कांबळे तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपला चॅप्टर चालू होता अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला स्टडी केलं होतं जनरल इंट्रोडक्शन अबाउट अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड, देन द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड, देन क्लासिफिकेशन, त्यानंतर IUPAC अँड कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम, त्यानंतर प्रिपरेशन मेथड बघितल्या अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिडच्या। त्यानंतरचा पॉईंट आपण बघितला होता केमिकल रिॲक्शन्स और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, अँड लास्ट पार्ट राहिला ह्या चॅप्टरचा केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड। त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत कोणत्या केमिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड। चला तर मग आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। केमिकल रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स। फर्स्ट पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड। त्याच्यामध्ये ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड। आता कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असतो तर C+O OH। कार्बोनिल ग्रुपला कोणता ग्रुप अटॅच असतो OH ग्रुप। हायड्रॉक्सी फंक्शनल ग्रुप अटॅच असतो। द कार्बोक्सिलिक ग्रुप COOH इम्पार्ट्स ॲसिडिक कॅरेक्टर टू कार्बोक्सिलिक ॲसिड। तो जो COOH ग्रुप आहे तो काय डोनेट करतो किंवा काय दाखवतो तर ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो इन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये। A carboxylic group is made up of OH group bonded to a carbonyl group। कसा तयार होतो कार्बोक्सिलिक ग्रुप OH ग्रुप इज बॉन्डेड टू अ कार्बोनिल ग्रुप। C+O OH असा बॉन्ड असतो, त्यामुळे OH ग्रुप कशाला अटॅच असतो तर कार्बोनिल ग्रुपला। इन ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटरमध्ये, ॲक्वियस म्हणजे वॉटरमध्ये जर तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं इन ॲक्वियस सोल्युशन द H ॲटम्स ऑफ OH मधला H ॲटम म्हणजे जो तुमचा C+O OH आहे किंवा COOH मधला H ॲटम आहे, H ॲटम इन OH ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप डिसोसिएटेड ॲज प्रोटॉन म्हणजे OH मधला तुमचा H काय पडतो बाहेर पडतो। म्हणजे आता कन्सिडर करा रिॲक्शन आहे RCOOH, हे जनरल झालं ॲसिड किंवा RC+OOH। त्याच्यामध्ये तुम्ही काय घालणार वॉटर, ॲक्वियस सोल्युशन करायचं त्यामुळे तुम्ही वॉटर करणार H2O। मग H2O केल्यामुळे जो COOH मधला म्हणजेच OH मधला तुमचा जो हायड्रोजन आहे तो डिसोसिएट होतो म्हणजे त्याच्यातून बाहेर पडतो। मग बाहेर पडल्यानंतर इकडे वॉटरमध्ये काय होईल H2O होतं, एक H ॲड झालं म्हणजे बाहेर काय पडणार H3O प्लस आणि इकडे राहिलं फक्त काय RCOO मायनस। ते काय तयार होतात तर कार्बोक्सिलिक ॲसिडचे आयन्स तयार होतात। हे बघा कार्बोक्सिलेट आयन्स डिसोसिएटेड ॲज अ प्रोटॉन्स अँड कार्बोक्सिलेट आयन इज फॉर्म्ड ॲज द कॉन्जुगेट बेस। ते कॉन्जुगेट बेसनुसार काय म्हणतात त्याचे कार्बोक्सिलेट आयन तयार होतात। हे बघा खाली रिॲक्शन आहे मी सांगितली तीच RCOOH आहे का ॲसिड प्लस H2O वॉटर घेतलं ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड, रिव्हर्सिबल रिॲक्शन होते। तुम्ही जर त्याच्यातून वॉटर रिमूव्ह केलं तर परत तुम्हाला आहे तसं काय मिळतं ॲसिड मिळतं, किंवा ॲसिड हायड्रोलिसिस केलं तर त्याचं काय मिळतं वॉटर मिळतं, ॲसिड मिळतं तुम्हाला परत ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर। मग काय मिळाली तर ह्यातला जो हायड्रोजन आहे RCOOH मधला हायड्रोजन कशासोबत कंबाईन झाला H2O सोबत, बाहेर काय पडलं H3O प्लस आणि तयार काय झालं इथं राहिलं RCOO मायनस कार्बोक्सिलेट आयन्स। मग हे जे कार्बोक्सिलेट आयन्स असतात म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचे आयन्स आहेत त्यातला हायड्रोजन काढलेला फक्त RCOO मायनस, ह्याचे काय असतात तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतात। मग आता ती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काय ते बघूया। आता पहिल्यांदा तुम्हाला समजलं का ॲसिडिक कॅरेक्टर काय होतं ॲसिडिक कॅरेक्टरमध्ये जो कार्बोक्सिलिक ग्रुप असतो तुमचा, कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे RCOOH, त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲक्वियस सोल्युशनमध्ये ते ॲड केलं तर ते काय होतं डिसोसिएट होतं। त्याच्यातला जो प्रोटॉन असतो OH मधला हायड्रोजन ॲज अ प्रोटॉन म्हणून डिसोसिएट होतो। हे इतकंच लक्षात ठेवा। म्हणजेच रिॲक्शन काय होते तर RCOOH प्लस H2O, त्यातला H2O सोबत बाहेर पडेल H3O प्लस तयार करेल आणि राहतात काय तुमचं कार्बोक्सिलेट आयन्स तयार होतात RCOO मायनस। जो ॲक्वियस सोल्युशनमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडचं डिसोसिएशन होऊन काय झाला होता आपला कार्बोक्सिलेट आयन तयार झाला होता म्हणजेच RCOO मायनस। त्याचे काय असतात तर ते रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड असतं। मग त्याचे दोन इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर काढलेत रेझोनन्सचे खाली दाखवलेत बघा, खाली दिसतंय तुम्हाला तर स्ट्रक्चर फर्स्ट RC+O आणि तुमचा एक O राहणार आहे O मायनस, हे ते फर्स्ट स्ट्रक्चर आहे RC+O मायनस। मग काय होईल तुमचा हा ओवरचा मायनस चार्ज इकडे शिफ्ट केला आणि ह्यातला एक बॉन्ड इकडे शिफ्ट केला म्हणजे काय होईल इथं काय येईल आता निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट केल्यामुळे इथं काय येईल डबल बॉन्ड येईल। इथं तुमचं आता बुकमध्ये ते चुकलंय, इथं डबल बॉन्ड दाखवलं आहे पण ते तसं स्ट्रक्चर नसतं, इथं डबल बॉन्ड येणार तुमचा। जर तिथं डबल बॉन्ड आला असता तर इथं वरती मायनस येत नाही, मग काय येतं इकडं मायनस येतं। हेच आपण रिव्हर्स पण करू शकतो, परत हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा आणि
हे आता डबल बॉन्ड मग इथला ब्रेक होईल. इथं जो तुम्ही डबल बॉन्ड देणार आहे तो ब्रेक होईल, इथं आणि निगेटिव्ह येईल. परत हेच स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल. त्यामुळे त्याचं काय दाखवलं बघा, इकडे रेझोनन्स हायब्रिड दाखवले. तो डबल बॉन्ड एकतर एका ऑक्सिजनमध्ये येऊ शकतो किंवा दुसऱ्या ऑक्सिजनमध्ये येऊ शकतो. म्हणजे कार्बोनिल ऑक्सिजनमध्ये येईल किंवा जो OH मधनं तुम्ही हायड्रोजन रिमूव्ह केला आहे त्या ऑक्सिजनला डबल बॉन्ड येईल. म्हणजे ते काय होतं, तो डबल बॉन्ड डिलोकलाइज होतो. म्हणून ते काय तर त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स येतात. मग ही 2 स्टॅबिलेशन स्ट्रक्चर्स आहेत. मग त्यामुळे इथे दाखवले रेझोनेटिंग हायब्रिड. हे बघा ते डॉटेड स्ट्रक्चर दाखवले. दोन्हीकडे डबल बॉन्ड येऊ शकतो. कार्बोनिल ग्रुपचा C डबल बॉन्ड O किंवा CO मध्ये आणि मध्ये निगेटिव्ह चार्ज दिले. म्हणजे ह्या ऑक्सिजनला तर निगेटिव्ह येईल किंवा ह्या ऑक्सिजनला तर निगेटिव्ह येईल. बघा रेझोनेटिंग स्ट्रक्चर समजले का? आणि एकदा सांगते, जो तुमचा ॲक्वियस सोल्युशनमध्ये ॲसिडच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये जो कार्बोक्सिलेट आयन्स तयार होतात त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, RC डबल बॉन्ड O मायनस. एक कार्बोनिल ग्रुप असेल आणि एक OH मधला तुमचा ऑक्सिजन फक्त राहतो. मग ऑक्सिजनवर जो O मायनस येतो तो O मायनस पहिल्यांदा कुठे शिफ्ट होतो, तर जो O मायनस आहे तो इकडे शिफ्ट होतो. मग इथं शिफ्ट झाल्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी सांगा, इथं डबल बॉन्ड होणार. हे किती होतील मग 2, हे 2 4 आणि हा 1, टोटल 5 होते कार्बनची व्हॅलेन्सी. त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इकडे वरती जातो. मग तो बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथं काय येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. आणि तो निगेटिव्ह चार्ज झाला आणि इथं काय झाला, बॉन्ड तयार झाला. मग ते फक्त इथं तुमचं बुकमध्ये करेक्शन करा. इथं डबल बॉन्ड दाखवा, तिथं डबल बॉन्ड येतो आणि इथं वरती काय येणार, तुमचा मायनस चार्ज. हा बॉन्ड एक येणार नाही, इथं वरती मायनस चार्ज. परत अगेन जर तुम्हाला रिॲक्शन करायची असेल तर परत हे स्ट्रक्चर, हे पण स्ट्रक्चर मिळू शकतो तुम्हाला. हा बॉन्ड इथं हे करा, परत हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं आणि निगेटिव्ह चार्ज येईल. जे अगोदरचं स्ट्रक्चर होतं ते अगोदरचं स्ट्रक्चर मिळेल. म्हणून इथं तुम्हाला पुढे ते काय दाखवले, रेझोनन्स हायब्रिड. हे रेझोनेटिंग त्याची 2 स्ट्रक्चरच आहेत. ॲसिडिक कॅरेक्टरमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, आता जे ॲसिड तुमचे असतात कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहेत त्याची स्ट्रेंथ किंवा ते किती स्ट्रॉंग आहे किती वीक आहे हे कशावरून ठरवलं जातं, तर त्याच्या pKa व्हॅल्यूवरनं ठरवलं जातं. आता Ka म्हणजे काय असतं, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो. मग त्याची जी pK व्हॅल्यू असते pKa, तर बेसला ए लिहायचं स्मॉल p आणि लॉंग म्हणजे कॅपिटल स्मॉल p कॅपिटल K आणि त्याच्या बेसला ए लिहायचं. मग ती जी pK व्हॅल्यू असते pKa व्हॅल्यू असते त्याच्यावरून तुमच्या ॲसिडची स्ट्रेंथ ठरवली जाते. त्यामुळे प्रत्येक ॲसिडची pK व्हॅल्यू काय असते, वेगवेगळी असते. मग ते कशावर डिपेंड असतं, तर जे स्ट्रक्चर असतं तुमचं RCOOH हे जे स्ट्रक्चर आहे त्यातल्या R जो ग्रुप असतो, R जो ग्रुप आहे त्याच्यावर काय असते, तर ती pK व्हॅल्यू डिपेंड असते. मग ती जे R ग्रुप आहे तो काय करतो, त्या pK ॲसिडच्या स्ट्रेंथवर इन्फ्लुएन्स करतो, म्हणजे इफेक्ट करतो ॲसिड स्ट्रेंथवर. मग ते व्हेरियस जातात. हॅलो ॲसिटिक ॲसिड घेतले, हॅलो म्हणजे हॅलोजन्स असलेले ॲसिटिक ॲसिड्स, फॉर एक्झाम्पल फ्लोरीन असलेलं, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा आपला मिथिल ग्रुप असलेलं CH3COH ह्याची ॲसिडची स्ट्रेंथ कशी कमी जास्त होते ते आता आपण चार्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एक फक्त लक्षात ठेवा, ॲसिडची स्ट्रेंथ किंवा ॲसिड किती स्ट्रॉंग आहे आणि किती वीक आहे हे कशावर ठरतं, तर तुमच्या pKa व्हॅल्यूवर. Ka म्हणजे काय असतो, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग जो तुमचा Ka जेवढा जास्त असेल, म्हणजे हायर जर Ka असला तर pK व्हॅल्यू काय असते, लोअर असते. दोन्ही एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. मी काय सांगितलं, Ka म्हणजेच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हायर असेल तर pK व्हॅल्यू काय असते, लोअर असते. आणि pK व्हॅल्यू जर हायर असेल तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असेल, लोअर असेल. हे दोन्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता ॲसिड स्ट्रेनच्या बाबतीत पण कसं असतं, जेवढी जास्त तुमची pK व्हॅल्यू असेल, बघा काय सांगते pK व्हॅल्यू, आता इथं Kaचा संबंध नाही, फक्त pK व्हॅल्यू. जेवढी जास्त pK व्हॅल्यू असेल तेवढं जास्त काय असतं, तेवढं वीक, जेवढी जास्त pK व्हॅल्यू असेल तेवढं वीक ॲसिड असतं. म्हणजे हे काय pK व्हॅल्यू आणि ॲसिड पण काय आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. समजलं. म्हणजे जेवढी जास्त तुमची pK व्हॅल्यू असेल तेवढं लेस स्ट्रॉंग असेल किंवा वीक ॲसिड असतं किंवा त्याची स्ट्रेंथ काय असते, तर लेस असते. pK व्हॅल्यू आणि ॲसिड एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता Ka व्हॅल्यू आणि ॲसिड काय असतील, एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल. समजते. आता pK व्हॅल्यू आणि Ka व्हॅल्यू एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होते. त्यामुळे Ka व्हॅल्यू आणि ॲसिड एकमेकांना काय होतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे हायर जर तुमची Ka व्हॅल्यू असेल तर ॲसिड स्ट्रेंथ काय असते, हायर असते. फक्त आता तुम्ही एकच लक्षात ठेवा, Ka आणि pK असं कन्फ्यूज होऊ नका, फक्त pK व्हॅल्यू ठेवा, कारण आपण pK व्हॅल्यूवरनंच ॲसिड स्ट्रेंथ सांगतो. मग जेवढी जास्त pK व्हॅल्यू असेल तेवढं वीक ॲसिड असतं आणि जेवढी कमी pK व्हॅल्यू असेल तेवढं ॲसिड काय असतं, स्ट्रॉंग ॲसिड असतं. आता टेबल बघूया, तुमच्या लक्षात येईल टेबल बघितल्यानंतर. हा बघा आता टेबल, याच्यामध्ये pK व्हॅल्यू फॉर हॅलो ॲसिटिक ॲसिड, तर हॅलो ॲसिटिक ॲसिडसाठी तुम्हाला काय दिलेत, ह्या pK व्हॅल्यू दिलेत. आता याच्यामध्ये बघा FCH2COOH
काय FCH2COOH. पहिल्यांदा काय फ्लोरीन आणि CH2R ग्रुप आहे आणि पुढे काय तुमचा COOH असेल तो ॲसिडचा. FCH2COOH म्हणजे फ्लोरीन ॲसिड आहे. त्याची पीके व्हॅल्यू किती आहे 2.56 म्हणजे सगळ्यात कमी आहे. खालच्या व्हॅल्यू तुमच्या बघितले असेल तुम्ही 2.86 आहे, त्यानंतर 2.90 3.18 आहे, त्याच्यानंतर लास्ट आहे 4.76. पुढं काय गेलेत पीके व्हॅल्यू वाढत गेलेत. मग सगळ्यात कमी कशाचे आहे तर FCH2COOH जे फ्लोरीनचा ॲसिड आहे ते सगळ्यात काय त्याची पीके व्हॅल्यू कमी. मग पीके व्हॅल्यू कमी असल्यामुळं ते काय असतं सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड असतं. त्यामुळे त्याची ॲसिड स्ट्रेंथ काय असणार आहे सगळ्यात जास्त असणार आहे आणि स्ट्रॉंगेस्ट ॲसिड असणार आहे. फ्लोरीन कंटेनिंग जे ॲसिड असेल ते काय असेल तर स्ट्रॉंगेस्ट ॲसिड असेल. समजलं तुम्हाला. जेवढी पीके व्हॅल्यू कमी असेल तेवढं काय असतं ॲसिड स्ट्रॉंग असतं. त्याच्यानंतरचं पुढचं बघा ॲसिड क्लोरीन आहे ClCH2COOH. फक्त फ्लोरीनच्या ऐवजी काय क्लोरीन घेतला. मग व्हॅल्यू काय पीके व्हॅल्यू काय 2.86. ते आता पीके व्हॅल्यू काय आली 2.86. त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे. मग व्हॅल्यू जास्त असली मग ह्याच्यापेक्षा जो FCH2COOH पेक्षा ते काय असणार आहे थोडं वीक असेल. व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त आली त्यामुळे त्याच्यापेक्षा वीक असेल. पण BrCH2COOH ICH2COOH आणि CH3COOH पेक्षा काय असणार आहे जास्त स्ट्रॉंग असेल. त्याच्यानंतर पुढचं आता म्हणजे लक्षात काय तुम्हाला ठेवायचं तर जेवढी जास्त पीके व्हॅल्यू असेल तेवढं वीक ॲसिड असतं आणि जेवढी कमी पीके व्हॅल्यू असेल तेवढं स्ट्रॉंग ॲसिड असतं. पुढे दाखवले बघा ॲसिड स्ट्रेंथ काय होते पुढे डिक्रीज होते कारण पीके व्हॅल्यू वाढत जाते तसं तसं ॲसिड स्ट्रेंथ डिक्रीज होते वीक ॲसिड होत जातं. आणि जेवढं तुमचे पीके व्हॅल्यू कमी असेल तेवढं काय असतं स्ट्रॉंग ॲसिड असतं. तर लक्षात राहील परफेक्ट. जेवढी कमी पीके व्हॅल्यू तेवढं स्ट्रॉंगेस्ट ॲसिड, जेवढी जास्त पीके व्हॅल्यू तेवढं वीक ॲसिड. सो तुम्हाला रिमेंबर काय करायचं आहे. रिमेंबर लक्षात ठेवा की लोअर के व्हॅल्यू असेल तर हायर काय असेल पीके व्हॅल्यू. दोन्ही एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. लोअर के व्हॅल्यू हायर पीके व्हॅल्यू विकर ॲसिड. जेवढं जास्त पीके व्हॅल्यू असेल तेवढं काय असतं वीक ॲसिड असतं. त्यामुळे लोअर के व्हॅल्यू हायर पीके व्हॅल्यू विकर ॲसिड आणि हायर के व्हॅल्यू लोअर पीके व्हॅल्यू. हायर जर के व्हॅल्यू असेल तर पीके व्हॅल्यू काय असेल लोअर असेल आणि स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. हे रिमेंबर हे कायम लक्षात ठेवा. CET नीटला किंवा MCQला प्रत्येक वेळी अशातलं क्वेश्चन पडतात. जेवढी तुमची तुम्हाला असे 4 ऑप्शनमध्ये ॲसिड दिलेले असतात त्याची पीके व्हॅल्यू दिलेली असते समोर किंवा के व्हॅल्यू दिलेली असते. दोन्हीपैकी कोणती पण एक व्हॅल्यू दिली असते. त्याच्यावरून तुम्हाला काय ओळखायचं असतं तर त्यातलं कुठलं स्ट्रॉंग ॲसिड आहे. मग जर समजा जास्त पीके व्हॅल्यू तर असेल तर काय म्हणायचं P म्हणते मी. जास्त पीके व्हॅल्यू असेल तर वीक ॲसिड आणि जास्त के व्हॅल्यू असेल तर स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. जास्त के व्हॅल्यू असेल तर स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. समज लक्षात येते तुमच्या. हे दोन्ही जे रिलेशन आहेत के पीके आणि ॲसिडच्या स्ट्रेंथच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. याच्यावर MCQला क्वेश्चन असतो. आता आपण पीके व्हॅल्यूवरनं ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक ॲसिड ह्याची बघितली. ॲलिफॅटिक ॲसिड्स बघितले म्हणजे F होतं CH2COOH जे ॲलिफॅटिक ॲसिड्स होते. आता ॲरोमॅटिक ॲसिडच्या बाबतीत बघूया. ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड इज द सिम्पलेस्ट ॲरोमॅटिक ॲसिड म्हणजे जे बेन्झोइक ॲसिड असेल म्हणजे बेन्झिन रिंगला COOH ग्रुप हे काय असतं तर सिम्पलेस्ट ॲरोमॅटिक ॲसिड म्हणजे ते जरा वीक असतं. पण स्ट्रॉंगर कशापेक्षा असतं तर CH3COOH पेक्षा. नॉर्मल जे तुमचं CH3COOH आहे एका कार्बनचं ॲसिड आहे 2 कार्बनचं तर ॲसिटिक ॲसिड आहे त्याच्यापेक्षा काय असतं स्ट्रॉंगर असतं. स्ट्रॉंगर दॅन ॲसिटिक ॲसिड. पण जे ॲरोमॅटिक बाकीचे ॲरोमॅटिक ॲसिड्स असतील म्हणजे आता बेन्झोइक ॲसिडला दुसरे कुठले तर ग्रुप अटॅच असते समजा नायट्रो क्लोरो वगैरे जे ग्रुप अटॅच झाले इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ते बघणार आहे पुढे कॉन्सेप्ट मी सांगते तुम्हाला. जेव्हा बेन्झिन रिंगला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप वगैरे अटॅच होतील तर काय होतं त्याची पीके व्हॅल्यू कमी होते आणि ॲसिडिटी काय होते वाढते. आणि जे बेन्झोइक ॲसिड आहे नॉर्मल म्हणजे बेन्झिन रिंगला COOH ग्रुप हे जे पहिलं ॲसिड असतं तो नॉर्मल ॲसिड आहे किंवा बेन्झोइक ॲसिड त्याची पीके व्हॅल्यू काय असते सगळ्यात जास्त असते. ॲरोमॅटिक ॲसिडमध्ये पीके व्हॅल्यू जास्त असते त्यामुळे ते सगळ्यात काय असतं वीक ॲसिड आहे. ॲरोमॅटिक ॲसिडमध्ये वीक आहे पण ॲलिफॅटिक ॲसिडपेक्षा ते काय स्ट्रॉंग ॲसिड आहे. स्ट्रॉंगर दॅन ॲसिटिक ॲसिड म्हणजे बेन्झोइक ॲसिडची पीके व्हॅल्यू काय असते तर 4.2. वी अंडरस्टँड दॅट इट इज अ स्ट्रॉंगर दॅन ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडची आपण मगाशीच बघितली पीके व्हॅल्यू काय 4.76. 4.76. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स म्हणजे जे इलेक्ट्रॉन काढून घेणारे ग्रुप असतील म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेले ग्रुप म्हणजे ज्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत असे ग्रुप जे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेले इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स लाईक क्लोरीन CN आणि NO2. म्हणजे कोणते ग्रुप सांगितले क्लोरो ग्रुप सायनाइड ग्रुप CN आणि किंवा त्यालाच म्हणतात नायट्राइल ग्रुप आणि NO2 ग्रुप नायट्रो ग्रुप. इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड वाईल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आता इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कुठले क्लोरीन त्याच्यानंतर सायनाइड
आणि NO2 ग्रुप Cl, Cn आणि NO2 इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. तर इन्क्रीजेस द ॲसिडिटी इन्क्रीज करणारा, ॲसिड स्ट्रेंथ इन्क्रीज करणारा आहे, म्हणजेच त्याची जे वीक ॲसिड असतं त्याच्यापासून स्ट्रॉंग ॲसिड तयार करणार आहे. म्हणजे नॉर्मल तुमचं बेन्झोइक ॲसिड असेल, बेन्झिन रिंगला COOH, त्यातला एखादा हायड्रोजन, समजा आता पॅरा तुम्ही नायट्रो बेन्झोइक ॲसिड काढलं, पॅरा नायट्रो बेन्झोइक ॲसिड, पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप घेतला, पॅरा नायट्रो बेन्झोइक ॲसिड असेल तर त्याची ॲसिडिटी काय असणार आहे किंवा स्ट्रेंथ काय असेल किंवा जास्त स्ट्रॉंग असेल दॅन बेन्झोइक ॲसिडपेक्षा, पॅरानायट्रो बेन्झोइक ॲसिड. का तर त्याचे जो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप त्याला अटॅच असतात, त्यामुळे त्याची पीके व्हॅल्यू काय होते, कमी होते. पीके व्हॅल्यू कमी झाल्यामुळे काय होतं, तो व्हॅल्यू त्याची ॲसिडिटी काय होते, वाढते किंवा तो जे ते ॲसिड असतं ते काय असतं, स्ट्रॉंग ॲसिड असतं. त्याच्या उलट किंवा त्याच्या रिव्हर्स काय असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते कोणते, CH3OH किंवा OCH3, CH3 ग्रुप, अल्किल ग्रुप किंवा मिथाईल ग्रुप, त्याच्यानंतर OH हायड्रॉक्सी फंक्शनल ग्रुप, OCH3 ॲनिसोल किंवा अल्कॉक्सी फंक्शनल ग्रुप. OCH3 बेन्झिन रिंगला OCH3 असेल तर त्याला ॲनिसोल म्हणतात. मग OCH3 अल्कॉक्सी फंक्शनल ग्रुप म्हणतात. ऑक्सिजन आणि अल्किल ग्रुप, अल्कॉक्सी फंक्शनल ग्रुप. अँड NH2 अमाइन फंक्शनल ग्रुप. NH2 म्हणजे अमाइन फंक्शनल ग्रुप. डिक्रीजेस द ॲसिडिटी ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. मग हे काय करतं, डिक्रीज करतं ॲसिडिटी. जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील, हे काय करतील, इलेक्ट्रॉन डोनेट करतील, त्यामुळे त्याची पीके व्हॅल्यू काय करतात, वाढवतात. हे जे ग्रुप्स असतील CH3OH, OCH3 आणि NH2 ग्रुप काय करतात, त्याची पीके व्हॅल्यू वाढवतात. मग पीके व्हॅल्यू वाढल्यामुळं ॲसिडिटी किंवा ॲसिड स्ट्रेंथ काय होते, तर ॲसिडिटी किंवा ॲसिड स्ट्रेंथ काय होते, कमी होते. म्हणजेच डिक्रीजेस द ॲसिडिटी ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. तुमच्या रिलेशन लक्षात आले, पीके व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढं तुमचं ॲसिड असतं ते वीक असतं, आणि जेवढी पीके व्हॅल्यू कमी असेल तेवढं ॲसिड काय असतं, स्ट्रॉंग असतं. तर खाली एक्झाम्पल्स आहेत बघा. काय COOH NO2 म्हणजेच काय केलं, पॅरा नायट्रो बेन्झोइक ॲसिड किंवा IUPAC नाव केलं तर काय होईल, 4 नायट्रो बेन्झोइक ॲसिड. मध्ये काय, बेन्झोइक ॲसिड नॉर्मल तुम्हाला बेन्झोइक ॲसिड दिले, मग बेन्झोइक ॲसिडची पीके व्हॅल्यू काय 4.2. मग जेव्हा तुम्ही त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप NO2 काय इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप किंवा क्लोरीन असेल किंवा सायनाइड ग्रुप असेल, ह्यापैकी कोणताही ग्रुप सबस्टिट्यूट केला तर काय होते, त्याची पीके व्हॅल्यू 3.41 म्हणजेच लेस झाली का सांगा, 4.2 पेक्षा लेस झाली. मग जेवढी कमी असेल पीके व्हॅल्यू तेवढं काय असतं, स्ट्रॉंग ॲसिड असतं. मग 4 नायट्रो बेन्झोइक ॲसिड काय असणार आहे, स्ट्रॉंगेस्ट असणार आहे दॅन बेन्झोइक ॲसिड. त्याच्यानंतरचं थर्ड एक्झाम्पल बघा इकडं. COOH ग्रुप, COOH आहे तसं बेन्झोइक ॲसिड. पॅरापोझिशनला कोणता ग्रुप आहे, CH3 ग्रुप आहे. मग तो ग्रुप कोणता आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. मग इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे त्याची पीके व्हॅल्यू काय होते, तर वाढते, त्यामुळे ॲसिडिटी काय होते, डिक्रीज होते. बघा पीके व्हॅल्यू वाढली का 4.2 झाली. इथं काय पीके 4.2वरनं काय होते, 4.4 होते, 2 वाढते. मग ते पीके व्हॅल्यू 0.2 वाढली. पीके व्हॅल्यू वाढल्यामुळे ते ॲसिड म्हणजेच 4 मिथाईल बेन्झोइक ॲसिड ते काय असणार आहे, वीक असणार आहे. कशापेक्षा, बेन्झोइक ॲसिडपेक्षा, आणि ह्याच्यापेक्षा पण असेल 4 नायट्रो बेन्झोइक ॲसिडपेक्षा पण ते काय असेल, वीक असेल. समजलेला का डिफरन्स बघा. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर आला तर ॲसिड काय असतं, स्ट्रॉंगेस्ट ॲसिड असतं आणि पीके व्हॅल्यू कमी असते. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आला तर वीक असतं ॲसिड आणि पीके व्हॅल्यू जास्त असते बेन्झोइक ॲसिडपेक्षा. हे बघा आता ह्या चार्टमध्ये तुम्हाला पीके व्हॅल्यूज ऑफ क्लोरोॲसिटिक ॲसिड म्हणजे क्लोरीनचे जे ॲसिड्स आहेत त्याचे पीके व्हॅल्यू दिले. मग आता क्लोरीन ग्रुप कोणता आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. जर एक क्लोरीन ग्रुप असेल तर पीके व्हॅल्यू काय आहे बघा, 2.86 ClCH2COOH काय आहे, मोनोक्लोरोॲसिटिक ॲसिड आहे. मोनोक्लोरोॲसिटिक ॲसिड ClCH2COOH किती पीके व्हॅल्यू 2.86. त्याच्यानंतरचं नेक्स्ट डायक्लोरोॲसिटिक ॲसिड, 2 क्लोरीन ग्रुप आले, Cl परत इकडं CHClCOH किती आहेत, 2 क्लोरीन ग्रुप आहेत. डायक्लोरोॲसिटिक ॲसिड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आले, त्यामुळे पीके व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे आणि ॲसिडिटी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच काय होतं, त्याची ॲसिड स्ट्रेंथ वाढेल. खाली दाखवले बघा तुम्हाला ॲरो इन्क्रीज होतील ॲसिडिक ॲसिड स्ट्रेंथ किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय मिळेल तुम्हाला, स्ट्रॉंगेस्ट ॲसिड मिळेल. म्हणजे मोनोक्लोरोॲसिटिक ॲसिडपेक्षा डायक्लोरोॲसिटिक ॲसिड काय असेल, स्ट्रॉंगेस्ट असेल. त्याच्यानंतर थर्ड बघा ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड म्हणजे Cl 3 क्लोरीन ग्रुप आहेत, COOH हे काय झालं, ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड हे काय असेल, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट असेल. याच्यापेक्षा पीके व्हॅल्यू बघा काय 0.6, 3 इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहेत, त्याच्यामुळे त्याची पीके व्हॅल्यू काय असेल, सगळ्यात कमी येते. पीके व्हॅल्यू कमी आल्यामुळे पीके व्हॅल्यू काय असतं, ॲसिड काय असतं, स्ट्रॉंगेस्ट ॲसिड असतं. त्यामुळे पुढे दाखवेल तुम्हाला ॲसिड स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होत जाते. मोनोक्लोरो सगळ्यात वीक असेल, त्यानंतर डायक्लोरो आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात वीक ॲसिड कोणतं, मोनोक्लोरो ॲसिड, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग डायक्लोरोॲसिटिक ॲसिड आणि सगळ्यात स्ट्रॉंग काय कोणतं असणार आहे तर ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड.
ॲसिडिटी नंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ग्रुप, म्हणजे जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे COOH ग्रुप हा आहे ते ओळखण्यासाठी. आता आपण कीटोन आहे का नाही, अल्डिहाइड आहे का नाही ओळखण्यासाठी आधी टेस्ट बघितल्या होत्या. तसंच आता कार्बोक्सिलिक ग्रुप COOH ग्रुप ओळखण्यासाठीचे जे लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केल्या जातात त्या टेस्ट आहेत. मग त्याच्यामध्ये फर्स्ट द प्रेझेन्स ऑफ COOH ग्रुप इन कार्बोक्सिलिक ॲसिड इज आयडेंटिफाईड बाय फॉलोविंग टेस्ट, म्हणजे खालच्या ज्या पुढच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करून COOH ग्रुप काय केला जातो, आयडेंटिफाय केला जातो एखाद्या कंपाऊंडमधला. मग पहिली टेस्ट कोणते, लिटमस टेस्ट. पहिली टेस्ट लिटमस, व्हॅलिड फॉर वॉटर सोल्युबल सबस्टन्स. जर तुमचा ॲसिड वॉटर सोल्युबल असेल, जे तुम्हाला कंपाऊंड दिले किंवा जे ॲसिड दिले त्याच्यातला COOH ग्रुप ओळखायचा आहे, ते जर वॉटर सोल्युबल असेल तरच ही लिटमस टेस्ट व्हॅलिड होते. म्हणजे त्याच्यावरनं कळतं की त्याच्यात COOH ग्रुप प्रेझेंट आहे का नाही. जर वॉटर इनसोल्युबल असेल किंवा वॉटर सोल्युबल नसेल तर ते लिटमस टेस्ट काय व्हॅलिड नसते, म्हणजे ते दाखवत नाही तुमचा ॲसिड ग्रुप प्रेझेंट आहे का नाही ते. बघा आता काय टेस्ट कशी करायची, तर ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड विच इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक फंक्शनल ग्रुप. तुम्हाला माहिती आहे जर ॲसिड असेल तर ब्ल्यूचं कशामध्ये कन्व्हर्शन होतं, रेडमध्ये. तेच आहे, ब्ल्यू लिटमस पेपर घ्यायचा, जरा मॉइस्ट करायचा, जे वॉटरमध्ये सोल्युशन डिझॉल्व्ह करायचं, ॲसिड डिझॉल्व्ह करून घ्यायचं आणि ते सोल्युशन असेल त्याच्यामध्ये डीप करायचा, रेड ब्ल्यू लिटमस पेपर. ब्ल्यू लिटमस पेपर त्याच्यामध्ये तुम्ही डीप केल्यानंतर त्याचं रेडमध्ये झालं तर काय इंडिकेट करतं, तर प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक फंक्शनल ग्रुप. त्याच्यामध्ये काय असतो, ॲसिड फंक्शनल ग्रुप. इट मे बी नोटेड दॅट ॲक्वियस सोल्युशन ऑफ वॉटर सोल्युबल फिनॉल्स अल्सो टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. जर फिनॉल असेल ह्याच्यामध्ये फॉल टेस्ट पण येऊ शकते. जर फिनॉल असेल तो ॲक्वियस सोल्युशन असेल फिनॉल्स, म्हणजे वॉटर सोल्युबल असेल, फिनॉल एखादा आहे तो वॉटर सोल्युबल आहे, तर ते पण काय दाखवतो तुमचा ब्ल्यू जो लिटमस पेपर आहे तो काय होतो, रेड होतो. त्यामुळे ह्या टेस्टनुसार आपण ॲक्च्युअल सांगू शकत नाही की कार्बोक्सिलिक ग्रुप आहे का फिनॉल ग्रुप आहे, कारण फिनॉलच्या बाबतीत पण ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. जर वॉटर सोल्युबल असेल फिनॉल तर, जर वॉटर इनसोल्युबल असेल तर येत नाही पॉझिटिव्ह, पण वॉटर सोल्युबल फिनॉल असेल तर काय होतं, तुमचा ब्ल्यू लिटमस रेड होतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, ही लिटमस टेस्ट काय करतात तर फक्त ब्ल्यू लिटमस पेपर काय होतो तर रेड होतो जर वॉटर सोल्युबल असेल तर. लिटमस टेस्ट नंतरची नेक्स्ट टेस्ट आहे सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हीच टेस्ट केली जाते. मग ह्याच्यामध्ये काय करतात तर सोडियम बायकार्बोनेट इज ॲडेड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप, म्हणजे जे आता तुमचं ॲसिड किंवा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये COOH ग्रुप आहे त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकतात. मग जर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय तुमचं NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट टाकल्यानंतर ते काय होतं, त्याच्यामधून असे ब्रिस्क इव्हफ्रेसेन्स यायला चालू होतात, म्हणजे असे बुडबुडे येतात, एकदम असे वाफ जास्त स्ट्रॉंग ब्रिस्क इव्हफ्रेसेन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व, म्हणजे त्याच्यातून असे जास्त बुडबुडे येऊन काय होतं तुमचा कार्बन डायऑक्साईड गॅस काय होतो, इव्हॉल्व होतो. मग तो इव्हॉल्व झाल्यानंतर म्हणजे आपल्याला दिसतं डोळ्याने त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतं. ते इव्हॉल्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हणतात तर COOH प्रेझेंट आहे, कारण तुमचा जो COOH ग्रुप असतो त्याच्यातला जो CO2 ग्रुप आहे तो काय होतो, इव्हॉल्व होतो COOH मधला. मग तो CO2 इव्हॉल्व झाल्यानंतर किंवा जो तुम्ही NaHCO3 घातला, NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, त्या सोडियम बायकार्बोनेटमधला पण CO2 जो आहे तो काय होतो, इव्हॉल्व होतो. मग जो ते तुमचं ॲसिड आहे ते वॉटर इनसोल्युबल होतं, त्याच्यासाठी आपण वॉटर इनसोल्युबल आहे म्हणून ही टेस्ट करायला लागलो सोडियम बायकार्बोनेट. मग ते वॉटर इनसोल्युबल ॲसिड काय होतं तर त्या सोडियम बायकार्बोनेटमध्ये त्या सोल्युशनमध्ये जातं, फक्त CO2 त्याच्यातून इव्हॉल्व होतो. CO2 इव्हॉल्व झाल्यानंतर ते जे सोल्युशन राहतं त्या सोल्युशनमध्ये तुम्ही जर HCl टाकलं, बघा स्ट्रॉंग किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं त्या सोल्युशनमध्ये तर काय होतं, परत रिप्रिसिपिटेड होतं, खाली तुम्हाला प्रिसिपिटेड यायला चालू होतो. मग तो प्रिसिपिटेड कशाचा असतो तर ॲसिडचा असतो. ह्याच्यावरनं काय कन्फर्म केलं जातं, म्हणजे त्या सोल्युशनमध्ये जर तुम्ही ॲसिड टाकलं, आधी पहिल्यांदा काय कशावरनं ओळखायचं COOH ग्रुप आहे तर जो तुमचे ते वाफायला लागले किंवा जो त्याच्यातून हे बाहेर पडते CO2 बाहेर पडतोय, जे बघा थम्सअपचे बॉटल वगैरे किंवा पेप्सी वगैरे तुम्ही ते ओपनरनं त्याचं वरचं टोपण काढल्यानंतर कसं बाहेर गॅस इव्हॉल्व होतो, CO2 गॅस इव्हॉल्व होतं, तसंच इथं पण जेव्हा तुम्ही जो COOH ग्रुपमध्ये NaHCO3 घातल्यानंतर तसंच गॅस इव्हॉल्व होतो. जर COOH ग्रुप प्रेझेंट असेल तर, फिनॉल असेल तर होत नाही, COOH असेल तर इव्हॉल्व होतो. आणि मग जर क्लिअर सोल्युशन राहतं त्या क्लिअर सोल्युशनमध्ये ही एक झालं ओळखायचं. परत त्या क्लिअर सोल्युशनमध्ये काय टाकायचं तर HCl स्ट्रॉंग किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं त्याच्यामध्ये. मग तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर ते काय होतं, ॲसिडिफाय होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जे ॲसिड आहे ते काय होतं, प्रिसिपिटेड होतं. जर COOH ग्रुप असेल तर काय होतं, ते प्रिसिपिटेड होतं. मग त्याच्यावरून काय इंडिकेट करतात तर त्याच्यामध्ये COOH ग्रुप प्रेझेंट आहे. जर तुमचा प्रिसिपिटेड आला तर काय म्हणायचं तर त्याच्यामध्ये COOH ग्रुप प्रेझेंट आहे. खाली आता रिॲक्शन दिली आहे बघा त्याची, काय घेतलं RCOH वॉटर काय इनसोल्युबल COOH आहे म्हणजेच ॲसिड वॉटर इनसोल्युबल.
त्यानंतर NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट रिॲक्शन काय होते तर RCOO Na हे जे कॉम्प्लेक्स तुमचं तयार होतं RCOO Na राहिलं काय ह्यातला हायड्रोजन ह्यातला एक हायड्रोजन H2 आणि ह्यातला एक ऑक्सिजन काय बाहेर पडलं -H2O आणि राहिलं काय आता सांगा मला एक ऑक्सिजन त्यातला गेला CO3 मधला एक ऑक्सिजन गेला राहिलं काय फक्त CO2 मग ते -CO2 ते बाहेर पडतात मग राहिलं स्ट्रक्चर RCOONA परत तुम्ही त्याला काय करणार आहे ते ॲक्वियस सोल्युशन असतं क्लिअर सोल्युशन त्याच्यामध्ये काय टाकायचं HCl टाकायचं HCl टाकल्यानंतर काय होतं त्याला प्रिसिपिटेट यायला चालू होतं म्हणजेच काय होतं RCOO हा H तिथं येतो RCOOH आणि NaCl बाहेर पडतं आहे ते NaCl बाहेर पडेल आणि RCOOH प्रिसिपिटेट होतं म्हणजे जे तुम्ही ॲसिड अगोदर यूज केला आहे हे वॉटर इन्सोल्युबल जे ॲसिड यूज केले वॉटर इन्सोल्युबल ॲसिड तेच परत काय होतं रिप्रिसिपिटेट होतं त्या रिॲक्शनला काय म्हणतात रिप्रिसिपिटेट रिॲक्शन मला वाटतं रिॲक्शन समजली असेल तुम्हाला सोडियम बायकार्बोनेट सोबतची रिॲक्शन पहिल्यांदा काय होतं तर CO2 गॅस इव्हॉल्व होतो CO2 गॅस इव्हॉल्व झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकायचं HCl टाकायचं HCl टाकल्यानंतर परत काय जे ॲसिड तुम्ही यूज केले ते काय होतं रिप्रिसिपिटेट होतं त्याच्यावरून काय कन्फर्म केलं जर प्रिसिपिटेट आला तर त्याच्यामध्ये COOH ग्रुप प्रेझेंट आहे किंवा ॲसिड प्रेझेंट आहे हे कन्फर्म केलं जातं ह्या टेस्टनुसार मग ही जी टेस्ट आहे तर फिनॉल डज नॉट इव्हॉल्व CO2 गॅस विथ सोडियम बायकार्बोनेट जर तुम्ही फिनॉल असला आणि ते सोडियम बायकार्बोनेट टाकला तर त्याच्यामध्ये फिनॉल काय करतो डज नॉट इव्हॉल्व CO2 गॅस फिनॉल CO2 गॅस इव्हॉल्व करत नाही हेन्स कार्बोक्सिलिक ॲसिड अँड फिनॉल आर डिस्टिंग्विश्ड बाय युझिंग धिस टेस्ट मग ह्या टेस्टनुसार म्हणजे सोडियम बायकार्बोनेट जी टेस्ट आहे ह्या टेस्टनुसार फिनॉल आणि ॲसिड काय केलं जातात डिस्टिंग्विश केलं जातात पण लिटमस टेस्टनं आपल्याला डिस्टिंग्विश होत नाहीत जर वॉटर सोल्युबल फिनॉल असेल तर ते पण काय दाखवतं तुमचं ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतं तिथं पण त्यामुळे ही टेस्ट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हीच टेस्ट केली जाते सोडियम बायकार्बोनेट टेस्ट लिटमसची टेस्ट करत नाहीत पण लक्षात असू दे लिटमस टेस्ट पण ती जर वॉटर सोल्युबल ॲसिड असेल तर केली जाते सोडियम बायकार्बोनेट नंतरची लास्ट लॅबोरेटरी टेस्ट आहे ईस्टर टेस्ट म्हणजे याच्यामध्ये काय तयार होतं तर ईस्टर तयार होतो काय टेस्ट कोणती टेस्ट आहे ईस्टर टेस्ट कशी टेस्ट करायची बघा आता 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज ॲडेड टू अ मिक्सचर ऑफ गिव्हन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप म्हणजे जे तुमचं जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये COOH ग्रुप आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड काय ॲड करणार जे COOH घ्या बिकरमध्ये किंवा टेस्ट ट्यूबमध्ये त्याच्यामध्ये काय ॲड केलं आपण किंवा बिकरमध्ये घ्या कारण आपल्याला हॉट करायचं ते परत बिकरमध्ये घेतलं COOH असलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड एक ड्रॉप फक्त कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड करायचं त्यानंतर 1 ml ऑफ इथेनॉल परत काय ॲड केलं 1 ml इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल 1 ml इथेनॉल द रिॲक्शन मिक्सचर इज हिटेड फॉर 5 मिनिट परत ते काय करायचं रिॲक्शन मिक्सचर जे आहे म्हणजे अल्कोहोल 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि ज्याच्या तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये COOH ग्रुप आहे किंवा ते ओळखायचं आपल्याला ते ऑर्गॅनिक कंपाऊंड काय करायचं हीट करायचं इन हॉट वॉटर बाथ तर वॉटर बाथला म्हणजे काय करायचं एक बिकर हे याच्यामध्ये खाली पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं वॉटर घ्यायचं त्या वॉटरमध्ये तो बिकर ठेवायचा डायरेक्टली हिटिंग करायचं नाही कारण अल्कोहोल आहे अल्कोहोल असल्यामुळे इथं आपण डायरेक्टली हिटिंग करत नाही अगोदर एक वॉटर बाथ घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं ते पूर्ण हीट करायचं आणि त्याच्यामध्ये बर्नरवर ते ठेवून त्याच्यात परत त्या वॉटर बाथमध्ये बिकर ठेवायचं किंवा इलेक्ट्रिक वॉटर बाथ पण असतात त्याच्यामध्ये त्याच्यावर जरी तो बिकर ठेवला तरी चालेल हिटेड आफ्टर दिस हॉट सोल्युशन इज पोर्ड इन अ बिकर कंटेनिंग वॉटर परत दुसरा एक बिकर घ्यायचा दुसऱ्या एका बिकरमध्ये काय ठेवायचं तर एक वॉटर घ्यायचं साधं नॉर्मल वॉटर चालेल त्याच्यामध्ये नॉर्मल वॉटर त्याच्यामध्ये काय टाकायचं जे तुमचं हॉट सोल्युशन आहे म्हणजे वॉटर थोडीच घ्या क्वांटिटी जास्त वॉटरची क्वांटिटी घेऊ नका त्याच्यामध्ये जे हॉट सोल्युशन आहे ते त्याच्यामध्ये काय करायचं त्या बिकरमध्ये पोर करायचं मग त्याला जर फ्रुटी स्मेल ऑफ ईस्टर म्हणजे एखादं स्ट्रॉबेरीसारखा वगैरे फ्रुटी स्मेल आला त्याला फ्रुटी स्मेल ऑफ ईस्टर कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड एकदम चांगला स्मेल आला तुम्हाला त्याचा तर काय असतं त्याच्यामध्ये काय कन्फर्म करायचं तर प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रुटी स्मेल आल्यानंतर त्याच्यावर कन्फर्म केलं जातं प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड शक्यतो जास्त लॅबोरेटरीच्या टेस्ट होतात त्याच्यामध्ये एकतर लिटमस टेस्ट वॉटर सोल्युबल असेल तर किंवा जी वॉटर ते लिटमस टेस्टपेक्षा पण जी सोडियम बायकार्बोनेटची टेस्ट आहे ती टेस्ट केली जाते सगळे ॲसिड कन्फर्मेशनसाठी सोडियम बायकार्बोनेटवरनं कळतंच तुम्हाला जे CO2 त्याच्यातनं इव्हॉल्व झाला तर लगेच कन्फर्म होतं आणि परत तुम्ही HCl घालून बघितलं प्रेसिपिटेड आला तर लगेच कन्फर्म केलं जातं पण लक्षात ठेवा ही ईस्टर टेस्ट पण काय करायचं एक पहिल्यांदा जे तुमचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याच्यात COOH आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं 1 ड्रॉप ऑफ सल्फ्युरिक ॲसिड 1 ml ऑफ इथेनॉल 5 मिनिट बॉईल करायचं वॉटर बाथवर हीट करायचं किंवा हॉट करायचं हॉट केल्यानंतर ते हॉट झाल्यानंतर हॉट असताना
दुसऱ्या बिकरमध्ये वॉटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते पोर करायचं. पोर केल्यानंतर जर तुम्हाला फ्रुटी स्मेल आला, एकदम चांगला त्याचा स्मेल आला, तर त्याच्यामध्ये काय कन्फर्म केलं जातं, त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. तर खाली रिॲक्शन दिली बघा, इस्टर फॉर्मेशनचीच आहे, ॲसिड आणि अल्कोहोल. तर ही रिॲक्शन भरपूर वेळा झाली आपल्याला, इस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे. अल्कोहोल चॅप्टरमध्ये पण झाली. अल्कोहोल त्याच्यामध्ये बघा काय, हा COOH ग्रुप आहे, ॲसिड, पुढचा अल्कोहोल C2H5OH, काय होईल तुमचा हा H आणि हा OH बाहेर पडेल. हे फक्त तिथं जॉईन करायचं, RCOO C2H5, RC डबल बॉन्ड O C2H5, म्हणजे काय मिळालं, इस्टर आणि H2O बाहेर पडलं. हीच रिॲक्शन आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ इस्टर, किंवा याला म्हणतात इस्टर टेस्ट. ॲसिड आहे का नाही हे ओळखण्यासाठी हे टेस्ट करतात. आजचं लेक्चर आता आपण इथंच थांबूया. आता फक्त थोडासा पॉईंट राहिला ह्या चॅप्टरमधला, बघितलं तर थोड्या रिॲक्शन्स आहेत ॲसिडच्या रिॲक्शन्स. आत्तापर्यंत आपण फक्त लॅबोरेटरी टेस्ट बघितल्या, त्याच्यामधलं ॲसिडिक नेचर बघितलं, ॲसिडिटी कशी ओळखायची हे फक्त आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता पुढे ज्या रिॲक्शन्स आहेत ॲसिडच्या त्या पुढच्या लेक्चरला होतील, पुढच्या लेक्चरला संपेल आपला हा चॅप्टर. आज आपण इथेच थांबूया, स्टॉप करूया लेक्चर. थँक्यू.